नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। प्रकाश आंबेडकर यांचा मेगा प्लॅन। 2 एप्रिल रोजी भाजपच्या विरोधात नवी आघाडी करणार म्हणाले। महाविकास आघाडी ठाकरे काँग्रेसचे सूत जुळलेले नाही। उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमधील तणावाचे कारण शरद पवार। आमदार संजय शिरसाट यांचा आरोप। साताऱ्याचा उमेदवार 2-3 दिवसात ठरवणार। कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार। श्रीनिवास पाटलांच्या माघारीनंतर शरद पवारांचे विधान। महायुतीत श्रीकांत शिंदेंसह 4 खासदार वेटिंगवर। शिंदे गटाच्या पहिल्या यादीत 7 खासदारांना तिकीट, एकाचा पत्ता कट, दुसऱ्याची माघार। काँग्रेस उद्धव गटातील वाद आता मैत्रीपूर्ण लढतीकडे। ठाकरेंसमोर झुकणार नसल्याचा काँग्रेस नेत्यांचा निर्धार। दिल्लीतूनही ग्रीन सिग्नल। वसंत मोरेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट। येत्या 2-3 दिवसात निर्णय घेणार। सकारात्मक चर्चा झाल्याची दोघांची माहिती। बीजेपीकडून काँग्रेस उमेदवारांचा छळ। जात पडताळणी समितीला रश्मी बर्वेंचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकारच नाही, काँग्रेसचा दावा। मराठवाड्यात काँग्रेसला दुसरा मोठा धक्का। शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉक्टर अर्चना पाटील यांचा उद्या भाजप प्रवेश। आणि बिहारमध्ये इंडिया आघाडीचे जागा वाटप ठरले। आरजेडी 26, काँग्रेस 9, डावे 5 जागा लढवणार। पप्पू यादव यांचा पत्ता कट। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024चे वारे जोरदारपणे वाहत असताना जालना लोकसभेसाठी मनोज जरांगे पाटील यांनीच उमेदवारी दाखल करावी, अपक्ष उमेदवार नको असा ठरावच मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये एकमताने संमत करण्यात आला। जालना लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा उमेदवार निवडावा किंवा अपक्ष उमेदवार उभा करावा याबाबत आज जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद, जालना आणि बदनापूर तालुक्यातील मराठा समाजाच्या बैठका घेण्यात आल्या। या बैठकांमध्ये मराठा समाजाने स्वतंत्र उमेदवार दिला तर त्याचा परिणाम काय होईल यावरही चर्चा करण्यात आली। शेवटी चर्चेअंती जरांगे पाटील यांनीच उमेदवारी दाखल करावी असा ठराव बैठकीत एकमताने पारित करण्यात आला आणि तो ठराव तात्काळ जरांगे पाटील यांना पाठवण्यात आला। आता मनोज जरांगे पाटील यावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार आणि भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे आज माजलगावच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान त्यांनी माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या घरी सदिच्छा भेट दिली। यावेळी प्रकाशदादा म्हणाले की आता स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचे ऋण फेडण्याची ही वेळ आली आहे। पाहूया ते नेमकं काय म्हणाले ते। पहिल्या 2 विधानसभेच्या निवडणुका आणि 1 लोकसभेची निवडणूक ही मी भारतीय जनता पक्षातर्फे लढवलेली होती। आदरणीय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेस आम्ही बीड जिल्ह्यामध्ये सर्वजण काम करत होतो आणि त्यांच्याच आशीर्वादानं पहिल्यांदा आमदार होण्याचा मान मला मिळाला, दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मान मिळाला। लोकसभेची सुद्धा उमेदवारी स्वर्गीय मुंडे साहेबांमुळं आणि स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या आग्रहामुळं मी लढवली। त्याच्यात दुर्दैवाने आम्हाला अपयश आलं। तरीसुद्धा गेल्या अनेक वर्षानंतर परत एकदा मुंडे साहेबांच्या ज्या वारसदार आहेत त्यांचं काम या निवडणुकीमध्ये आम्ही करणार आहे। त्यामुळं निश्चितच एक जे काही ऋण आमच्यावरती आहेत मुंडे साहेबांचे ते काही ना काही प्रमाणामध्ये आम्ही या निवडणुकीमध्ये फेडण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करू। आष्टी तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर नातेसंबंधातीलच एका नवप्रविष्ट पोलीस शिपायाने मुंबई येथे क्वार्टरला असताना दिनांक 11 फेब्रुवारी रोजी गावी येऊन अत्याचार केला होता। या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात दिनांक 15 फेब्रुवारी रोजी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हापासून हा नवप्रविष्ट पोलीस आरोपी फरार होता। 15 दिवसांपूर्वी पिंक पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर यांच्या पथकाने वेषांतर करत थेट उसाचा फड गाठला। ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत असलेला समीर खेडकर व जवळच गॅरेजवर काम करत असलेला हरिओम खेडकर या गुन्ह्यात मदत करणाऱ्या या दोघांच्या मुसक्या आवळल्या होत्या। तर आष्टी तालुक्यातील एका गावात मुख्य आरोपी आल्याची माहिती पोलिसांना मिळताच
पोलिसांनी गुरुवारी सदरील ठिकाणी जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत। ही कारवाई पिंक पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणीधर कोळेकर, पोलीस हवालदार शरद टेकाळे, मुदश्शर नितीन साप्ते यांनी केली। फरार कालावधीत मुख्य आरोपी पोलीस शिपाई याने बीड न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, परंतु न्यायालयाने तो जामीन अर्ज फेटाळला। दक्षिण मध्य रेल्वे विभागांतर्गत नांदेड विभागातील रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम 100% पूर्ण झाले आहे। मिरखेल ते मालेटाकळी विभागातील 43.3 किलोमीटर अंतराचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यापाठोपाठ रेल्वे अधिकाऱ्यांनी या मार्गावर तातडीने विद्युत रेल्वेची चाचणी करण्याचा निर्णय घेतला। याच पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे विभागाने गुरुवारी दिनांक 29 मार्च 2024 रोजी मिरखेल ते मालेटाकळी या दरम्यान 2 विद्युत इंजिन असणारी 8 डब्यांची पहिली विशेष रेल्वे गाडी सोडून यशस्वी चाचणी केली। यावेळी दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी PD मिश्रा, नांदेड विभागाचे सहाय्यक विभागीय व्यवस्थापक RK मीना, सहाय्यक परिचलन व्यवस्थापक विवेकानंद येलप्पा, विनोद साठे आदींची उपस्थिती होती। सायंकाळी 4:15 वाजता या विशेष रेल्वे गाडीस हिरवी झेंडी दाखविण्यात आली। विद्युत रेल्वे चालक प्रदीप कुमार, गार्ड अरुण कुमार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। मिरखेल स्टेशनचे मास्टर अख्तर पाशा यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर सिकंदराबादच्या पथकाने याच गाडीतून ठिकठिकाणच्या कामांची पाहणी केली। झुंजार नेता लाईव्ह साठी सुरेश नाईकवाडे, परभणी। अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548D मांजरसुंबा ते पाटोदा दरम्यान साईड पंख्यांवर बाबळीच्या झाडांचा विळखा पडला असून पादचारी तसेच दुचाकी वाहन चालकांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे। सकाळी व्यायामासाठी जाणाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली होती। संबंधित प्रकरणात HPCL कंपनीने देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने कंत्राटदाराची सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे व पत्रकार हरिओम क्षीरसागर यांनी तहसीलदार सुहास हजारे यांना प्रत्यक्ष भेटून लेखी तक्रार दिली होती। त्या अनुषंगाने तहसीलदार यांनी HCPL कंपनीच्या अधिकाऱ्यांना नोटीस सुद्धा पाठवली होती। या घटनेला महिना उलटूनही बाबळीच्या झाडांची तोड न केल्याने आज दिनांक 29 मार्च 2024 शुक्रवार रोजी सकाळी ग्रामस्थांनी साईड पंख्यावरील बाबळीच्या झाडांची साफसफाई करण्यात आली। यावेळी डॉक्टर गणेश ढवळे, हरिओम क्षीरसागर, विक्रांत वाणी, संतोष वाणी, कृष्णा वायभट, दादा गायकवाड, संतोष भोसले, श्रीकांत शिंदे आदींची उपस्थिती होती। नांदेड लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक अधिसूचना जारी करण्यात आली असून नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली आहे। काल पहिल्याच दिवशी नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये एक नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे। नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या अपक्ष उमेदवाराचे नाव जफर अली खां महमूद अली खां पठाण आहे, अशी माहिती 16 नांदेड लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे। झुंजार नेता लाईव्ह साठी अनिरुद्ध दांडगे, नांदेड। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।